मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय. चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही. कृष्ण आंधळेचं काय झालं? कृष्ण आंधळे तो फरार आहे. आता त्याच्यावरती आम्ही नाराजीच व्यक्त करतो, परंतु त्याचं काही झालं वगैरे असं काही म्हणता येणार नाही. पोलीस यंत्रणांचंही अपयश आहे. 1 वर्षामध्ये राज्य सरकारला एक आरोपी जो अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये सापडलेला आहे त्याचा शोध घेता येत नाही. काय त्याची हिस्ट्री तशी आहे, त्याची हिस्ट्री तशी आहे. तो आंधळे जो आहे यापूर्वीच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये तो सापडलेला नाही. 1-2 मला वाटतं त्याच्यावरती 307चे गुन्हे आहेत. ते त्या गावाला न जाणे किंवा आईवडिलांना कोणालाही फोन न करणे अशा प्रकारची त्याची हिस्ट्री आहे. आणि काय आहे की असे काही आरोपी हे 100% राज्य सोडून जातात. काही वेळा वेश बदलून किंवा इतरत्र कुठं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणं, कुठं काय करणं असा काहीसा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटतंय. पोलिसांनी म्हणजे पोलिसांचं नाही, हे CIDचं काम आहे. त्याच्यामध्ये तेलंग साहेब आणि गुजर साहेब हे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांनी तसं समाधानकारक काम केलेलं आहे. यंत्रणेचं अपयश वाटत नाही कृष्ण आंधळे तो अटक व्हावा अशी माझी सुद्धा मागणी आहे. तर सुरेश धस यांची आपण ही प्रतिक्रिया बघत होतो. तर आरोपी गडगंज आहेत, पैसेवाले सर्व आरोपींना मकोकामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे सुरेश धस यांनी आरोप केलेत. तर आज एकंदरीतच या संपूर्ण सगळ्याच मुद्द्यांवरून अधिवेशनामध्ये काय नेमके महत्त्वाचे मुद्दे गाजतात हे आपल्याला पाहायचं आहे.